विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. काय आहे? 5.4अंश/7 भागिले 1.11अंश/28 बरोबर किती? अशा पद्धतीचा प्रश्न कसा सोडवायचा, हा भागाकार कसा करायचा, हे मी तुम्हाला आता या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने सांगू. काय करायचं? अगोदर याला संक्षिप्त रूप किंवा अंशाधिक अपूर्णांक करून घ्या. म्हणजेच काय? 7 आणि 5 चा गुणाकार. पहा इथं घेऊया 5.4अंश/7 याला अंशाधिक अपूर्णांक करून घ्या. 7 आणि 5 चा गुणाकार 7 5 35 अधिक 4 अंश छेद 7 छेदला 7 ला 7 तसंच ठेवा बरोबर 35 आणि 4 सांगा 39अंश/7 याची किंमत आली 39अंश/7. तसंच 1अंश/28 ला पण करून घेऊया आपण. 1.11अंश/28 ला अंशाधिक करून घ्या. 28 1 28 कसं करायचं बघा. 28 1 28 अधिक हे 11 तसंच ठेवा छेद 28 ला 28. 28 आणि 11 किती झाले सांगा? 8 आणि 1 9 2 आणि 1 3 म्हणजे 39अंश/28. म्हणजे या अपूर्णांकाची किंमत किती आली? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची 39अंश/7 आणि 39अंश/28 आली. आता या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. 39अंश/7 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण काय केलं? अंशाधिक अपूर्णांक केलं भागिले 39अंश/28 करा भागाकार. आता आपल्याला माहित आहे भागाकार करणे म्हणजेच काय करणे? पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. म्हणजेच काय? बरोबरचं चिन्ह देऊया आपण इथं. 39अंश/7 तसाच ठेवा. भागाकाराच्या ऐवजी चिन्ह कोणतं आता? गुणाकाराचं. आणि आता काय? अंशाला छेदाच्या ठिकाणी, छेदाला अंशाच्या ठिकाणी, म्हणजेच गुणाकार व्यस्त. पुढे करा आता. 39 ने 39 ला भागलं 1 1 आलं 39 1 39 39 1 39. 7 ने 28 ला भागा 7 1 7 7 चोक काय काय उरलं? 1 गुणिले 4 म्हणजे 4 1 4 अंश छेद खाली काय उरलं? 1. छेदाच्या ठिकाणी 1 जर आलं तर उत्तर काय? 4च. किती आलं? म्हणजे याचं उत्तर किती आलं? 4. पर्याय क्रमांक कुठे आहे बघा? 4 कोणत्या पर्यायाला आहे? पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. सोप्या पद्धतीने अंशाधिक अपूर्णांक अगोदर करायला शिका, त्यानंतर त्या दोघांचा भागाकार करा. आलेलं उत्तर हे आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न समजला असेल तर लाईक करत चला.